विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 12वीच्या वाणिज्य शाखेच्या म्हणजे कॉमर्स या फॅकल्टीच्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स या चॅप्टरमधील एक्झरसाइजमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवूया. त्यापैकी सर्वप्रथम आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 1 हा प्रॉब्लेम सोडवूया. प्रॉब्लेम कसा सोडवावा या संबंधी मी प्रथमतः तुम्हाला माहिती देत आहे. तर प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी आपल्याला प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट्स दिलेले असतात. ट्रायल बॅलन्स हे 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे ट्रिपल कॉलम ट्रायल बॅलन्स की ज्यामध्ये पर्टिक्युलर्स, डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज असे 3 कॉलम दिलेले असतात आणि जे आयटेम्स दिलेले असतील ते डेबिट आणि क्रेडिटमध्ये डिव्हाइड केलेले असतात. त्यानंतर 4 कॉलम ट्रायल बॅलन्समध्ये पर्टिक्युलर्स, डेबिट अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स, क्रेडिट अमाऊंट रुपीज असे 4 गटामध्ये डेबिट आणि क्रेडिट आणि त्यांची अमाऊंट डिव्हाइड केलेली असते. तर सर्वप्रथम आपण ट्रायल बॅलन्स समजून घेऊया. तर ह्या प्रॉब्लेम नंबर 5 पेज नंबर 58 वर जो आपल्याला प्रॉब्लेम दिला आहे तो आपण अभ्यासूया. पार्टनर कोण आहे सर्वप्रथम ते बघू आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे प्रॉब्लेममध्ये तो शोधून घ्यायचा. सुचेता अँड गायत्री आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. मग या प्रॉब्लेममध्ये सुचिता आणि गायत्री हे 2 भागीदार पार्टनर असून त्यांचा नफ्या तोट्याचं प्रमाण हे 3:2 आहे. त्यानंतर फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. मग खाली दिलेल्या ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटच्या आधारे आपणास ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट 31 मार्च 2019ची तयार करायची आहे. तर सर्वप्रथम आपण ट्रायल बॅलन्सचं निरीक्षण करायचं, अभ्यासून घ्यायचं की यामध्ये कोणकोणते आयटम दिलेले आहेत आणि तो आयटम कोणत्या ठिकाणी येतो. तर सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घ्या की डेबिट आयटम जे दिलेले असतात तर त्यामध्ये काही एक्सपेंडिचर असतो, एक्सपेन्सेस असतात, काही इन्कम असते आणि काही असेट्स असतात. तर बघा की लक्षात घ्यायचं की ट्रेडिंग अकाउंटला डायरेक्ट एक्सपेन्सेस, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि बॅलन्स शीटचे असेटचे आयटम हे डेबिटला दिलेले असतात. त्यानंतर क्रेडिटमध्ये ट्रेडिंग अकाउंटचे सेल्स वगैरे इन्कम दिलेले असते, डायरेक्ट इन्कम. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे काही इनडायरेक्ट इन्कम्स म्हणजे कमिशन रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड वगैरे, रेंट रिसिव्ड यासारखे आयटम्स आपल्याला दिलेले असतात. आणि त्यानंतर लायबिलिटीजचे उदाहरणार्थ क्रेडिटर्स, कॅपिटल, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट यासारखे आयटम्स क्रेडिटला दिलेले असतात. तर सर्वप्रथम आपण या प्रॉब्लेममधील डेबिट आणि क्रेडिट जे काही बॅलन्स दिले आहेत ते कोणत्या ठिकाणी येतात ते बघूया. आपण प्रॉब्लेम सोडवताना पेन्सिलीच्या साहाय्याने कोणता आयटम कोणत्या ठिकाणी येतो ते लक्षात घ्यायचं. तर ते लक्षात घेताना शॉर्टकटमध्ये ट्रेडिंगला येणाऱ्या आयटमसाठी टी लिहायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पी यायचं. डेबिट क्रेडिटची गरजच नाही, कारण डेबिट दिलं असेल कॉलममध्ये तर डेबिटला, क्रेडिट दिलं असेल तर क्रेडिटला, लायबिलिटी असेल तर एल लिहावे आणि असेट असेल तर ए लिहावे. मग बघा परचेजेस अँड सेल्स तर क्रमाने दिलेला आहे. परचेजेस तर परचेजेसला डेबिट बॅलन्स असतो 65,000, परचेजेस ट्रेडिंगला येणार. सेल्स क्रेडिट बॅलन्स असतो, क्रेडिट बॅलन्स लक्षात घ्यायचं ट्रेडिंग अकाउंट. वर्क्स मॅनेजर सॅलरी ही ट्रेडिंगला येते. कॅपिटल्स अकाउंट सुचिता आणि गायत्री, क्रेडिट बॅलन्स हा कॅपिटल अकाउंटला विचारात घ्यायचा, कॅपिटल बॅलन्स दाखवायचं. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगला येतो. डेटर्स अँड क्रेडिटर्स यामध्ये लाईनमध्ये दिलं आहे. डेटर्सला डेबिट बॅलन्स 47,500 असेट, क्रेडिटर्सला 35,000 क्रेडिट बॅलन्स ही लायबिलिटी. वेजेस अँड सॅलरीज 4,000
या ठिकाणी लक्षात घ्या, जर वेजेस अँड सॅलरीज दिला असेल तर ते ट्रेडिंगला घ्यावे, प्रॉडक्टिव्ह वेजेस दिले असतील ट्रेडिंगला घ्यावे, आणि जर आपल्याला फक्त वेजेस दिले असतील तरी देखील ते ट्रेडिंगला घ्यावे. त्यानंतर सॅलरी अँड वेजेस जर आयटम दिला असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यावा. त्यानंतर जर अनप्रॉडक्टिव्ह वेजेस दिले असतील तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यावे. म्हणून हा आयटम हा ट्रेडिंगला येणार. बिल्स रिसिवेबल ही असेट, बिल्स पेबल ही लायबिलिटी, डिस्काउंट क्रेडिट बॅलन्स म्हणून डिस्काउंट रिसिव्ड इन्कम समजावे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मोटिव्ह पॉवर ही ट्रेडिंग अकाउंटला घ्यावी, कस्टम ड्युटी ही ट्रेडिंगला घ्यावी, इंटरेस्ट क्रेडिट बॅलन्स इंटरेस्ट रिसिव्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईडला, अनप्रॉडक्टिव्ह वेजेस ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला विचारात घ्यावी. त्यानंतर पुढे ऑडिट फीज ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला विचारात घ्यावी. रेंट याला डेबिट बॅलन्स दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर कॉन्व्हियन्स म्हणजे वाहन भत्ता हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. गुडविल ही इंटॅन्जिबल असेट ही असेट साईडला घ्यावी. कॉपीराईट ही देखील असेट, बिल्डिंग असेट. त्यानंतर पार्टनर्स सुचिताज लोन अकाउंट दिलेला आहे आपला क्रेडिट बॅलन्स हा लायबिलिटी साईडला विचारात घ्यावा. इन्व्हेस्टमेंट असेट, कॅश ॲट बँक असेट. या पद्धतीने कोणता आयटम कोणत्या ठिकाणी येतो हे विचारात घ्यावं. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले जे आयटम असतात त्याचा एकच इफेक्ट करावा ज्या ठिकाणी तो येईल ट्रेडिंगला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला त्या ठिकाणी नोंदवावे. आणि यावर जर ॲडजस्टमेंट दिली असेल त्या आयटमवर तर त्याला इनवर्डला घ्यावे आणि ॲडजस्टमेंटचा योग्य इफेक्ट करून बेरीज किंवा वजाबाकी प्लस मायनस करून बाहेर आउटर कॉलमला फिगर घ्यावे. आता मात्र ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट्स विचारात घ्यावे. आता फर्स्ट ॲडजस्टमेंट दिली आपल्याला तर क्लोजिंग स्टॉक ऑन 31 मार्च मीन्स क्लोजिंग स्टॉक वाज व्हॅल्यूड ॲट ₹19,700. याचा इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक आणि सेकंड इफेक्ट इज बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक. नेक्स्ट गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणजे जाहिरातीसाठी माल हा फुकट वाटला, नमुना म्हणून वाटला. इफेक्ट करायचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट इन ब्रॅकेट फ्री सॅम्पल्स. मग मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स 500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. म्हणजेच मोटिव्ह पॉवर हा ट्रेडिंगला आयटम येतो. त्या रकमेमध्ये 500 रुपीजचा समावेश असा आहे की ती डिपॉझिट पॉवर मीटरसाठी केलेली आहे. म्हणून पॉवर मीटरमधून मायनस करावे एक्सपेन्समधून आणि ती असेट डिपॉझिट फॉर पॉवर मीटर म्हणून दर्शवावी. डेप्रिशिएट बिल्डिंगवरती डेप्रिशिएशन सांगितलं आहे 5% डेप्रिशिएशनचा इफेक्ट होतो. रिस्पेक्टिव्ह असेटमधून डेप्रिशिएशन अमाऊंट मायनस करावे आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवावे. नेक्स्ट adjustment, a write off ₹2,000 for bad debts and maintain RDD at 3% on debtors. म्हणजे प्रथमतः बॅड डेब्स दिलेले आहेत आपल्याला 2,000 आणि नंतर RDD चार्ज करायला सांगितले 3% डेटर्सवर. आता या ठिकाणी एक महत्त्वाची बाब, ट्रायल बॅलन्समध्ये जर आपणास बॅड डेब्स दिले असतील तर ते बॅड डेब्स ओल्ड समजावे, ते डेटर्समधून वजा करू नये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला बॅड डेब्स इन ब्रॅकेट ओल्ड म्हणून नोंदवाय. आणि ट्रायल बॅलन्स ॲडजस्टमेंटमध्ये जर बॅड डेब्स दिले असतील तर प्रथमतः डेटर्समधून बॅड डेब्स वजा करावे, त्याला बॅड डेब्स न्यू समजावे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला नोंदवावे. नंतर RDDची रक्कम ही बॅड डेब्स वजा केल्यानंतर जी फिगर रिमेन असेल त्या शिल्लक राहिलेल्या रकमेवरती RDD दिलेल्या पर्सेंटेजने चार्ज करावा आणि डेटरच्या रकमेतून ती रक्कम वजा करावी आणि नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला RDD न्यू म्हणून नोंदवावे. आणि जर ट्रायल बॅलन्समध्ये RDD क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर त्याला RDD ओल्ड समजावे. तर मग अशा वेळेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला एक फॉर्म्युला वापरावा, 2 RDD अंडरलाईन डॅश नेक्स्ट लेअरचं 2 बॅड डेब्स ओल्ड प्लस बॅड डेब्स न्यू प्लस RDD न्यू आणि ह्या तिन्ही अमाऊंटची बेरीज करावी आणि त्यातून RDD ओल्ड म्हणून मायनस करावा आणि फिगर आउटर साईडला घ्यावी. त्यानंतर बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर ऑफ बिल्स 4,000. बिल्स रिसिवेबलमध्ये 4,000 रुपये रकमेचा असा समावेश आहे की बिल्स हे डिसऑनर झालेले. मग
डेटरच्या बाबतीत बॅडेस आणि RDD आणि ही बिल्स रिसिव्हेबल डिसऑनरची ॲडजस्टमेंट असेल तर प्रथमतः ही ॲडजस्टमेंट सोडून घ्यावी आणि नंतर बॅडेस आणि RDD चार्ज करावं. मग या ठिकाणी आपण बिल्स रिसिव्हेबल डिसऑनरची ॲडजस्टमेंटचा इफेक्ट काय करावा, तर बिल्स रिसिव्हेबलमधून प्रथमतः बिल्स रिसिव्हेबल डिसऑनर 4000 मायनस करावे आणि डेटर्समध्ये मिळवावे 4000 म्हणून, आणि नंतर बॅडेप्स नंतर RDDची ॲडजस्टमेंट सोडवावी. आणि ह्या ॲडजस्टमेंट्स समजून घ्याव्या, त्याचा इफेक्ट काय होणार हा आपण मनात लक्षात घ्यावा, विचारात घ्यावा, आणि कोणत्या आयटेमशी रिलेटेड ती ॲडजस्टमेंट आहे तो आयटम देखील ट्रायल बॅलन्समध्ये ॲडजस्टमेंट म्हणून तिथे नोंद करून घ्यायची आणि मग क्रमाने आपण उदाहरण सोडवावं ॲडजस्टमेंटनुसार. तर आता पुढे बघूया मग आपण की सर्वप्रथम फर्स्ट ॲडजस्टमेंट दिली आपल्याला क्लोजिंग स्टॉक ऑन 31st March 19 was valued ₹19,700. मग फर्स्ट इफेक्ट होणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक 19,700. बघा या ठिकाणी नोंद केली आपण ॲडजस्टमेंटची पहिली बाय क्लोजिंग स्टॉक 19,700. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 19,700. नंतर अशा पद्धतीने दोन इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला एक इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक आणि बॅलन्स शीटच्या असेटला क्लोजिंग स्टॉक. नंतर सेकंड ॲडजस्टमेंट गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. मग 3,000चा माल हा जाहिरातीसाठी वाटला म्हणून फर्स्ट इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल 3,000. आणि सेकंड इफेक्ट जो होईल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 फ्री सॅम्पल्स 3,000. नंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट मोटिव्ह पॉवर इन्क्लूड 500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. मग फर्स्ट इफेक्ट होणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला 2 मोटिव्ह पॉवर ₹1,350 आणि मायनस डिपॉझिट फॉर पॉवर मीटर 500. बॅलन्स रिमेन 850. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट असेट साईड डिपॉझिट फॉर पॉवर मीटर 500. नेक्स्ट ॲडजस्टमेंट डेप्रिसिएट बिल्डिंग. तर प्रथमतः डेप्रिसिएशन वर्किंग नोटमध्ये चार्ज करावा. फर्स्ट वर्किंग नोट डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 5%. डेप्रिसिएशन इज इक्वल टू 88,000 मल्टिप्लाइड बाय 5% इज इक्वल टू 4,400. अशा पद्धतीने आपण वर्किंग नोट करून घ्यावी. आणि असेट साईडला मग बिल्डिंग 88,000 मायनस डेप्रिसिएशन 5% 4,400. बॅलन्स रिमेन 83,600. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 4,400. टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 4,400. नेक्स्ट ॲडजस्टमेंट राईट ऑफ बॅड डेट्स अँड RDD. आणि त्याच रिलेटेड आपणास बिल्स रिसिव्हेबल डिसऑनर म्हणून ॲडजस्टमेंट दिलेली आहे. तर सर्वप्रथम आपण बिल्स रिसिव्हेबलची ॲडजस्टमेंट सोडूया. बिल्स रिसिव्हेबल 22,000 मायनस बिल्स रिसिव्हेबल डिसऑनर 4,000 आउटर कॉलम 18,000. अशा प्रकारे प्रथमतः बिल्स रिसिव्हेबल डिसऑनरची रक्कम ही बिल्स रिसिव्हेबलमधून मायनस करावी आणि नंतर डेटर्स 47,500 मायनस प्लस बिल्स रिसिव्हेबल डिसऑनर 4,000 टोटल 51,500. प्रथमतः बिल्स रिसिव्हेबलमधून रक्कम वजा केली डिसऑनरची आणि नंतर डेटर्स त्या रकमेमध्ये ती रक्कम आपण मिळवली. नंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट बॅडेस न्यू सांगितले आपणास. बॅडेस न्यू 2,000 ती रक्कम मायनस केली 49,500 आणि नंतर 3% RDD आपण मायनस केलेला आहे. तर तो मायनस केल्यानंतर अमाऊंट शिल्लक राहिली या ठिकाणी 49,500
आणि नंतर आपणास 3% RDD चार्ज करायला सांगितलं आहे. मग RDD चार्ज करताना वर्किंग नोटमध्ये RDD 49,500 मल्टिप्लाइड बाय 3/100 म्हणजे 3% इज इक्वल टू 1,450. अशा प्रकारे आपण हे कॅल्क्युलेशन करावं आणि नंतर डेटर्सच्या रकमेमधून RDD न्यूची रक्कम वजा करावी. 49,500 मायनस 1,485 इज इक्वल टू 48,015. तर अशा प्रकारे प्रथमतः पुन्हा बघा, डेटर्स मायनस BRD प्लस BRD डिसऑनर 4,000 मायनस बॅड डेट्स न्यू 2,000 मायनस RDD न्यू 1,485 आणि फायनल अमाऊंट 48,015 आणि सेकंड इफेक्ट करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 2 RDD लिहावे. नंतर बॅड डेट्स न्यू 2,000 प्लस RDD न्यू 1,485 आणि टोटल कम्स टू 3,485. तर अशा प्रकारे आपण ॲडजस्टमेंट्स सर्वप्रथम सोडून घ्याव्या, नोंदवून घ्याव्या आणि नंतर ट्रायल बॅलन्समध्ये जे आयटम राहिलेले असतील त्याच्या आपण नोंदी कराव्या. मग सर्वप्रथम ट्रेडिंग अकाउंटला पहिला आयटम विचारात घ्यावा, ओपनिंग स्टॉक 48,700. तो जरी खाली दिलेला असेल तरी तो प्रथमतः आपण पहिला आयटम म्हणून नोंदवावा. नंतर पहिला आयटम सिरियली ट्रायल बॅलन्सनुसार बघूया. परचेजेस अँड सेल्स. तर परचेजेस 65,000 दिलेले आणि सेल्स दिले आपल्याला 1,85,500. जर ट्रायल बॅलन्समध्ये आपणास परचेस रिटर्न क्रेडिट बॅलन्स दिला असेल मायनस करावा. जर ट्रायल बॅलन्समध्ये आपणास सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड दिले असेल डेबिट बॅलन्समध्ये तर ते मायनस करावे. ह्या प्रॉब्लेममध्ये ते दिलेले नाहीत. त्यानंतर कॅपिटल अकाउंटला सुचिता आणि गायत्रीचा क्रेडिट बॅलन्स दर्शवलेला आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 75,000 आणि 40,000. नंतर नेक्स्ट आयटम वेजेस अँड सॅलरीज. आता वेजेस अँड सॅलरीज आपणास हा आयटम दिलेला असल्यामुळे वेजेस आधी असल्यामुळे तो ट्रेडिंगला घेतलेला आहे. नंतर बिल्स रिसिवेबलची ॲडजस्टमेंट आपण सोडवली. नंतर बिल्स पेबल हा आयटम दिला आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बिल्स पेबल 27,300. नंतर डिस्काउंट. आता डिस्काउंटचा क्रेडिट बॅलन्स दिलेला असल्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार. डिस्काउंट रिसिव्ड 400. नेक्स्ट आयटम मोटिव्ह पॉवर. आता मोटिव्ह पॉवर संदर्भात आपणास एक ॲडजस्टमेंट दिली आहे की मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. म्हणून मोटिव्ह पॉवर च्या संदर्भात आपण ॲडजस्टमेंटचा आधीच विचार केला आहे. 1,350 मायनस डिपॉझिट फॉर पॉवर मीटर आउटर कॉलम 850 आणि सेकंड इफेक्ट केलेला आहे आपण ट्रेडिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला डिपॉझिट फॉर पॉवर मीटर. नेक्स्ट आयटम दिलेला आपणास कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. नेक्स्ट आयटम दिला आपणास अनप्रॉडक्टिव्ह वेजेस. अनप्रॉडक्टिव्ह हा आयटम येणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 3,000. प्रॉडक्टिव्ह वेजेस असल्यास ट्रेडिंग अकाउंटला घ्यावे. नेक्स्ट आयटम दिला आहे टू ऑडिट फीज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू ऑडिट फीज 2,500. नेक्स्ट आयटम दिला आहे रेंट. डेबिट बॅलन्स दिलेला आहे म्हणून टू रेंट हा अलाउड किंवा पेड 1,800. नेक्स्ट आयटम गुडविल हा आयटम आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला पहिला आयटम दर्शवायचा. नेक्स्ट आयटम आहे कॉपीराईट. तो घ्यायचा आपण बॅलन्स शीटच्या असेट साईडला. नेक्स्ट आयटम आहे पार्टनर सुचिताज लोन. आता पार्टनर सुचिताचं लोन जे आहे ती लायबिलिटी दर्शवावी. पार्टनर सुचिताज 6,150. नेक्स्ट आयटम इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही असेट विचारात घ्यावी 40,000 आणि नेक्स्ट कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक ही देखील असेट विचारात घ्यावी 26,000. तर अशा प्रकारे आपण सर्व ॲडजस्टमेंटच्या नोंदी कराव्यात. त्यानंतर जे काही आयटम्स की ज्यावर ॲडजस्टमेंट नसतील त्यांचा योग्य त्या ठिकाणी एका ठिकाणी परिणाम करावा. नंतर सर्व ॲडजस्टमेंट आणि आयटम्सची नोंद केल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज करावं. ट्रेडिंग अकाउंटची शक्यतो क्रेडिट बाजू जास्त असते. क्रेडिट साईडची बेरीज करावी. या प्रॉब्लेममध्ये क्रेडिट बाजू आहे 2,08,200 आणि तीच टोटल डेबिटला विचारात घ्यावी आणि त्यानंतर फरक विचारात घ्यावा. तर फरक बघा या ठिकाणी आलेला आहे 1,15,850. जो फरक येईल
म्हणजे याचा अर्थ क्रेडिट बाजू जास्त डेबिट कमी डिफरन्स विचारात घ्यायचा, त्याला म्हणावे क्रेडिट बॅलन्स. आणि ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजेच ग्रॉस प्रॉफिट. मग इथे लिहावं टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग हा आणि एक लक्षात घ्या, जर डेबिट बाजू जास्त असेल तर डेबिट बॅलन्स येणार, त्याला क्रेडिटला नोंद करावी बाय ग्रॉस लॉस ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग ग्रॉस प्रॉफिटची पोस्टिंग ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला करावी आणि क्रेडिटला नोंद केली आपण 1,15,850. आणि जर डेबिट बॅलन्स असेल, ग्रॉस लॉस असेल ट्रेडिंगचा, तर तो हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यावा. नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बाजू जास्त असेल तर क्रेडिट बेरीज करावी, जो डिफरन्स असेल तो नोंदवावा आणि नोंदवल्यानंतर तिथे डेबिटला नोंद करावी टू कॅपिटल अकाउंट्स. मग क्रेडिट बाजू जास्त याला क्रेडिट बॅलन्स समजावे आणि तो म्हणजेच नेट प्रॉफिट. तो नेट प्रॉफिट हा पार्टनर्सला, दोन पार्टनर्स आपणास प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात, तर दोन्ही पार्टनरचे नावं लिहावे आणि नंतर अमाऊंट जी असेल नेट प्रॉफिटची ती डिव्हाइड करावी, डिस्ट्रीब्यूट करावी रेशोमध्ये. उदाहरणार्थ बघा, या ठिकाणी एकूण प्रॉफिट जो आहे 97,365, रेशो आहे 3:2, म्हणून सुचिता शेअर इज इक्वल टू 97,365 मल्टिप्लाइड बाय 3/5 किंवा 3/5. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर या ठिकाणी 58,419 ही सुचिता शेअर आणि गायत्री शेअर्स इज इक्वल टू 97,365 अपॉन 2/5 रेशो डिवाईड केल्यानंतर, प्रॉफिट रेशोमध्ये डिवाईड केल्यानंतर सुचिताच्या हिश्श्याला 38,946 एवढी रक्कम येते. मग ही रक्कम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला दर्शवावी, इथे डिवाईड करून दर्शवावी. नंतर ती कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला नोंदवावी बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट प्रॉफिट. आणि ती नोंदवल्यानंतर कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईडची बेरीज करावी आणि ती बेरीज डेबिटला दर्शवावी टोटलमध्ये आणि डिफरन्स काढावा. डिफरन्स जो आलेला आहे 1,33,490, म्हणजे हे सुचिताचं फायनल कॅपिटल आलं आणि गायत्री 78,946 हे गायत्रीचं क्लोजिंग कॅपिटल आलं. आणि ही कॅपिटल मग आपण बॅलन्स शीटच्या लायब्ररी साईडला नोंदवावे आणि कॅपिटल बॅलन्स ची नोंद आउटर कॉलमला करावी. अशा पद्धतीने आपण पार्टनर्स कॅपिटलची स्वतंत्र उघडून त्यात प्लस मायनस केल्यानंतर आपण या ठिकाणी नोंदी कराव्या. आता या ठिकाणी जर आपण कॅपिटल अकाउंट स्वतंत्र तयार केलं नाही तर या पद्धतीने आपण नोंदी करू शकतो. उदाहरणार्थ सुचिता पार्टनर्स कॅपिटल सुचिता, कॅपिटल बॅलन्स 75,000 प्लस नेट प्रॉफिट ॲड करावा, जर नेट लॉस असेल तर मायनस करावा. त्यानंतर गायत्री सेम, कॅपिटल 40,000 ॲड नेट प्रॉफिट, आउटर कॉलम 78,946. आणि मग अशी कॅपिटलचा फायनल बॅलन्स घेतल्यानंतर बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडची बेरीज करावी आणि ही बेरीज ही टॅली झाली पाहिजे. याचा अर्थ दोन्ही बाजूची बेरीज सारखी आली पाहिजे. बेरीज सारखी आली म्हणजेच आपला प्रॉब्लेम हा बरोबर आहे, आपलं उत्तर हे बरोबर आहे. अशा प्रकारे आपण ह्या प्रॉब्लेम संबंधी माहिती पाहिली. तर आपणास हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा आणि इतर विद्यार्थ्यांसाठी सबस्क्राईब करून त्यांना फॉरवर्ड करा, शेअर करा. ओके, धन्यवाद.